ठिकाणी ते राहिलेले आहेत. सर माझी खूप गरिबीची परिस्थिती होती, मूळ येऊन गेलाय माझ्या डोळ्यात. पण ज्यावेळेस माझे वडील या ठिकाणी येतात आणि त्यावेळेस ते सांगतात की या फलाण्याचे वडील आहेत, तो त्यांच्यासाठी चांगला क्षण असतो. तसं आपण सर्वांनी करावं हीच मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि लो येऊन नका एवढंच मी अपेक्षा करून 2 मिनिटात माझी भाषा संपतो. मला संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. अतिशय ओघवत्या भाषेमध्ये आणि कमी वेळामध्ये श्रीमान अग्रवाल सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर जिल्हा परिषद परभणी येथे कार्यरत असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमान कैलासजी गोडके सरांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. श्रीमान गोडके सर आपल्या शाळेचे ते माजी विद्यार्थी आहेत, टाळ्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. मी आज आजीबाई आहे ना. आजी म्हणजे या शाळेचे आजी विद्यार्थी आणि आम्ही इकडे सर्व माझी आहोत, इकडे पण माझी आहोत, बरोबर. सर्वप्रथम ज्या गुरुजनांनी आम्हाला घडवलं, ज्यांच्यामुळे आम्ही मंचावर आहोत, त्या सर्व गुरुजनांना मी त्रिवार अभिवादन करतो. विशेषतः या ज्ञानेश्वर विद्यालयांचे आमचे माऊली आदरणीय कोल्हाळ सर आणि सर्व स्टाफ. एक तुमचा प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो की आपण अशा सुवर्ण क्षणांचे साथीदार आहेत की असा क्षण खूप कमी लोकांच्या आयुष्यात येतो. आज आपल्या शाळेचं वैभव वाढवण्यामध्ये मंचावरील आणि मंचाच्या बाजूवरील सर्वांनी जे काम केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचा मित्र म्हणून तुमचे खूप खूप अभिनंदन करतो. मैत्रिणींनो, मला तो दिवस आठवतो सर, उन्हाळ्याचे दिवस होते. इथे तेव्हा जास्त झाडं होते, आता इथे खूप कमी झालेले आहेत. आणि आमचे 10वीचे वर्ग इथे सुरू होते. 10वीचे वर्ग सुरू असताना आमचा अपूर्णांकांची बेरीज सुरू होती. 2/3 आणि 4/5 असं लिहिलेलं होतं. मी सरळ वरच्या बेरीज केली आणि छेदाछेदांची बेरीज केली. माझ्या मागून झाडे सर आले आणि त्यांनी माझ्या कानशिलात एवढ्या जोराने लगावली की अक्षरशः मी भानावर आलो. मला कळतच नव्हतं काय झालं ते. आणि त्यांनी मला सांगितलं की अपूर्णांकाची बेरीज अशी करत असतात, छेद जर समान नसला तर त्याची अशी बेरीज करत असतात. मला वाटतंय कोणत्याही मोठ्या बाबांनी देवाने दिलेल्या आशीर्वादापेक्षा सरांचा हात मला खूप चांगला आशीर्वाद होता. आणि त्या आशीर्वादाची जे किमया म्हणून नंतर माझं गणित बऱ्यापैकी झालं. 10वीला पण मला जवळपास 150 पैकी 137 मार्क्स मिळाले होते. म्हणजे असा मोठा हात जर आपल्या पाठीवर गुरुजनांचा असेल तर निश्चितच आपण पुढच्या स्तरावर जातो असं मला वाटतं. सरांनी इथे माझी विद्यार्थी, मला वाटतं सर असं मेळाव्याच्या ठिकाणी किंवा सुवर्ण महोत्सवाच्या ठिकाणी माझी विद्यार्थी म्हणणं थोडंसं मला एकदम म्हातारा झाल्यासारखं वाटलं. माझी विद्यार्थी म्हणलं की, कारण आपण कधी माझी विद्यार्थी होत नसतो. आणखी मला अभिमानाने चांगलं वाटते की अमरावती जिल्हा परिषदेमध्ये 7 वर्षे SAU पदावर डेप्युटी CO पदावर नोकरी केली. तिथे सुद्धा मी सांगायचो शाळेत मुलांना भेटायला गेल्यानंतर की मी ज्ञानेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी आहे. मी तेव्हा पण विद्यार्थी होतो. त्यानंतर आता सरांनी वडकर सरांनी सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा एक 10 वर्षे एक अख्खं दशक मी एक शिक्षक होतो. तिथे पण मी खूप चांगलं काम लाख्या गावामध्ये केलं. आदरणीय कोल्हाळ सरांनी माझं तिथलं काम बघितलं. नंतर ग्रॅज्युएशन केलं, शिकत गेलो पुढं. पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, MPhil केलं, नेट केलं, PhD केली. नंतर स्पर्धा परीक्षेतून अधिकारी झालो. म्हणजे तुम्ही जर असे कायमचे जर विद्यार्थी असेल तर निश्चितच एक खूप चांगल्या पदावर तुम्ही जाऊ शकता. तुमचे जे ध्येय आहे त्या ध्येयावर तुम्ही जाऊ शकता असं मला वाटतं. त्याच्यामागे एक कारण पण होतं विद्यार्थी म्हणण्यामागं की कोल्हाळ सरांनी आम्हाला तेव्हा एक उदाहरण सांगितलं होतं. सर मला माहित नाही तुम्हाला आता आठवते की नाही, आपण म्हणाले होते की 10वीचा अभ्यासक्रम बदलला होता आणि त्यावेळेस तुम्हाला काही गणित येत नव्हते. आता बघा, माऊलीला असं होणं म्हणजे पॉसिबल नसते. पण सरांनी ते सांगितलं होतं उदाहरण. सरांना काही गणित नवीन अभ्यासक्रमात ते सोडवता येत नव्हते. मग सरांनी दुसऱ्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांकडून ते गणित शिकले आणि मग नंतर आम्हाला शिकवत होते.
म्हणजे जर सर त्यावेळेला गणितामध्ये सरांचं एवढा हँड असताना सर जर विद्यार्थ्यासारखं त्या वेळेस सुद्धा वागत होते तर हे उदाहरण मला खूप प्रेरणा देत होतं की आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही पण जर असेच कायमचे विद्यार्थी राहिले तर तुम्ही निश्चितच तुमच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करसाल असं मला वाटते. आदरणीय पठाण सर सर्वांचे लाडके आहेत. जे काही आम्हाला सर तुमचे 2-4 इंग्लिशचे शब्द येतात किंवा 2-3 वाक्य बोलता येतात ते तुमच्यामुळं. जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आठवते आपल्याला इंग्लिशला ऑर्फियस द ग्रेट म्युझिशियन हा एक पाठ होता, आठवत असेल तुम्हाला. आणि सर काय करायचे एक वाक्य संपलं की त्याच्यावर 3 प्रश्न द्यायचे, अख्खा तो चॅप्टर पाठ होऊन जायचा. आता 25 वर्षापूर्वीची गोष्ट तर तुम्ही शिकवलेलं एक चॅप्टर मला आता आठवतं की ग्रेट म्युझिशियन ऑर्फियस. तो त्याच्या बायकोवर खूप प्रेम करायचा, एवढा प्रेम करायचा की तो त्याच्या बायकोसाठी काही करायला तयार असायचा. आपण किती करतो मला माहिती नाही, दुसऱ्या महिलेवर किती करतात ते माहिती नाही. काय झालं सर आजकाल फेसबुकच्या जमान्यामध्ये एखाद्या महिलेनं स्टेटस टाकलं की मला सर्दी झाली की तिला 10-15 कॉमेंट येतात, ती गोळी घ्या, ती गोळी घ्या, ती गोळी घ्या, हे औषध घ्या. स्वतःची बायको आजारी असली तरी मेडिकलवर जाऊन गोळी आणणार नाही, असे पण काही माझे मित्र आहेत. जाऊ दे, ती गोष्ट दुय्यम आहे. पण ते ऑफिस त्याच्या बायकोवर एवढं प्रेम करायचं आणि एक दिवस काय होतं त्याची बायको मरती. सरांना तो चॅप्टर खूप चांगला आठवत असेल. आणि मग तो स्वर्गात जात होतो म्युझिशियन तिला परत आणण्यासाठी. आणि मग स्वर्गात त्याला सांगितलं जाते तुम्ही एवढे चांगले ग्रेट म्युझिशियन आहेत, तुम्हाला तुमची बायको परत मिळेल, पण पृथ्वीवर येईपर्यंत तुम्ही तुमच्या बायकोकडे इन्व्हर्टेसकडे बघायचं नाही. हा निघतो, त्याची बायको त्याचा पाठलाग करत असते मागून. आणि काय होतंय पृथ्वीवर पाय टेकवण्याच्या पूर्वी तो एवढा इगर होतो बायकोला बघण्यासाठी. होतो ना, आपण पण होतो ना, नाही माहेरी गेल्यात पण होत नाही असं. तो एवढा इगर होतो आणि तो काय करतो मागे वळून बघतो. तेव्हा सरांनी शिकवलेला आम्हाला चॅप्टर होता तेव्हा ती इरोडेस म्हणते, ओ ऑर्फियस ऑर्फियस, व्हाय डिड यू लुक बॅक, हाऊ डिअरली आय लव्ह यू, बट नाउ आय मस्ट गो बॅक because you have broken the promise given to the king and then it is melted away. सर 25 वर्षापूर्वीचा तुम्ही शिकवलेला चॅप्टर मला आज आपले पुस्तक नाही सर माझ्याकडे, पण येताना रस्त्याने रिकॉल केला आणि मला तो पॅरेग्राफ आठवला. एवढे चांगले सर आम्हाला लाभलेले होते, त्यांच्यामुळं आज आम्ही काहीतरी आहे. निश्चितच मैत्रिणींनो मित्रांनो, तुमच्यामध्ये जर असा आत्मविश्वास असला, या आत्मविश्वासांच्या बळावर तुम्ही काहीही करू शकता. पहिली गोष्ट मी सांगेन की मी सुद्धा एक खेड्यामधून आलेला आहे. माझे आईवडील सुद्धा शेतकरी होते. इतरांनी सांगितल्याप्रमाणे तुमचे पण आईवडील शेतकरी असतील, परंतु या आईवडिलांची कधी आपण लाज बाळगली नाही पाहिजे. आईवडिलांच्या प्रती आपल्याला तेवढंच प्रेम असलं पाहिजे, आईवडिलांवर आपली निष्ठा असली पाहिजे. आजकाल काय होत आहे, नवीन हिरोईन आलेले आहेत. कोणत्या का दीपिका, खूप सुंदर दिसते ना, खूप सुंदर दिसते ना, आवडते तुम्हाला. आपली आई तेवढीशी सुंदर नाही. मी सांगतो तुमची माझी आई तिच्यापेक्षाही खूप सुंदर दिसली असती जर माझ्या आईनं तुमच्या आईने मेकअप केला असतं तर. पण माझी तुमची जर आई असं मेकअप करून राहिली असती ना तर आपण सगळे उपाशी मेलो असतो. बरोबर आहे. म्हणून जगात जर खरे सुंदर कोण असेल तर आपली आई सुंदर असते. या जगात जर खरं कोण सुंदर असेल तर आपले वडील सुंदर असतात. आपण या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. जेव्हा आपण 6 पॅकची बॉडी करतो किंवा एखाद्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर बघतो ना, ती बघण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या वडिलांच्या 6 पॅकच्या बॉडीचं भान असलं पाहिजे. जो वडील शेतामध्ये राबतो त्याची बनेट फाटलेली असते, त्याला ठिगळा असतात, त्याच्यातून जो घामाच्या धारा येतात, त्यामध्ये आपल्या वडिलांचे जे 6 पॅक दिसतात. ज्या मुलाला आपल्या वडिलांचं भान राहील तो निश्चित पुढच्या पदावर जाईल, तो निश्चित पुढच्या पदावर गेल्याशिवाय राहणार नाही. याचं मला तुम्हाला आश्वासन द्यावं. परंतु हे सर्व करत असताना मागे खूप जिजाबाई बसलेले आहेत. प्रत्येकीला वाटते माझ्या घरात शिवबा झाला पाहिजे, माझा शिवबा झाला पाहिजे. जिजाबाई सारखे तुम्ही प्रयत्न करता बालकाला घडवण्यासाठी. तुमच्यावर टोमणे पण मारले जातात की जिजाबाईने असं केलं शिवबासाठी, तुम्ही का नाही करा. तुमची तयारी पण असते. तर मला इकडे प्रश्न विचारायचा आहे की जसे छत्रपती शिवाजी महाराज मोठे होते तसे डॉक्टर बाबासाहेब पण आंबेडकर पण मोठे होते. किती जणांना माहिती आहे की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छोटे होते, युवा होते, तेव्हा जोपर्यंत तो बाळ युवा अभ्यास करत झोपत नव्हता तोपर्यंत त्याचा बाप जागत होता, रामजी जागत होते. जोपर्यंत जिजाऊ आणि शिवबासाठी आणि तुम्ही युवासाठी जोपर्यंत काम करणार नाही तोपर्यंत आपल्या बालकांचा विकास होणार नाही. त्यांच्यासाठी मी या आजच्या सुवर्ण महोत्सवीच्या प्रसंगी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की गगनी मारा उंच भरारी फिटे तुम्हा अवकाश, गगनी मारा उंच भरारी फिटे तुम्हा अवकाश, जटयुगांचे पाविक तुम्ही तिथे पडो अवकाश, तिथे पडो अवकाश. थँक्यू.
धन्यवाद खोडके साहेब. आपल्या मनोगतातून आपण आपल्या शिक्षकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मी असं म्हणेल की शिक्षक म्हणजे काय असतो, उजेडाचा गाव असतो, ज्ञानामृत पाजणाऱ्या विद्यार्थ्यांचा देव असतो, विद्यार्थ्यांचा देव असतो. आपल्या देवाचरणी आपण नतमस्तक झालात आपल्या मनोगतातून. यानंतर मी श्रीमान अशोक खिल्लारी सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अगदी कमी वेळामध्ये, आणि नंतरच आपण देशपांडे सरांच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. धन्यवाद सर. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आजच्या या माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष मी माझे गुरुवर्य आदरणीय कोल्हार सर, उपविभागीय अधिकारी आदरणीय परदेशी सर व मंचावर आज बसलेले सर्व मान्यवर, हास्य सम्राट, विडंबनकार आणि विनिमय करणारे आदरणीय प्राध्यापक देशपांडे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम आपण सर्वांनी त्यांचं टाळ्यामध्ये स्वागत करूया, नंतर त्यांचे यशस्वी स्वागत होईल. सर सुस्वागतम सुस्वागतम. मोरांगी यातील ओरसे अंग भरी भरली पिसे अनेक दृष्टी विनांदळे जैसे झाले तैसे विद्वंसा. या म्हणीचा अर्थ या माऊलीच्या ओळी आहे. त्या ओळीचा अर्थ असा आहे की जोपर्यंत तुमचं ज्ञान, तुमचा पैसा, तुमचं पद याचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी होत नाही तोपर्यंत तुमचं मनुष्य शरीर हे निरर्थक आहे किंवा प्राण्यासारखं. हे तत्कालीन काळात मालकांनी ओळखलं आणि अतिशय दुर्गम असलेल्या भागामध्ये, या पंचक्रोशीतल्या या भागामध्ये या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचं बीज पेरलं आणि ते ऋण त्यांनी आपल्या मानवरूपी शरीराचं फेडलं. त्यानंतरचा जर पाहिलं तर गुरुजनाचाही, आता एवढा बोलण्याला वेळ नाही, गुरुजनाचाही वाटा तर निश्चितच मोठा आहे, गावकऱ्याचा त्याहूनही मोठा आहे. आणि तशाच प्रकारची वाटचाल आदरणीय डॉक्टर माणिक देशमुख सरही करत आहेत. वडिलांसारखंच त्यांचंही व्यक्तिमत्व आहे. मी कधीही माणिक देशमुख यांना भांडणं करताना, रागावताना बघितलेलं नाही. हालाकी ते एका विशिष्ट कम्युनिटीतून बिलॉंगिंग करतात. आजही देशमुख फॅमिलीला महाराष्ट्रामध्ये फार मोठं महत्व आहे. कारण मी परभणीत राहतो, मला माहिती आहे काय असते. आपल्याकडे एवढं नाही, परंतु तत्कालीन काळामध्ये देशमुख मालकांनी कधीही कुठल्याही माणसावरती अन्याय केला नाही. हे जर शिकावं तर त्यांच्यापासून शिकावं. कारण त्यांनी लक्षात घेतलं, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. या वृत्तीप्रमाणे समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी कार्य केलं. गुरुजनांनी आम्हाला सहकार्य केलं. यानंतर माझे जे माजी विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. निश्चितच त्यांचंही कार्य खूप चांगलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की माणसानं नेहमी कसं वागावं, फक्त या विद्यार्थ्यासाठी आहे की माणसानं कधी दुसऱ्याचा बोलण्याचा विचार जास्त करू नये. तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्हाला जेवढी कोणाला मदत करता येईल ती मदत केली पाहिजे. परंतु लोकांचं कसं असतं, लोक पेरू घेताना काय विचारतात, जाम घेताना गोड आहे का, आणि खाताना मात्र त्याला मीठ आणि चटणी लावून खातात. जर तुम्हाला गोडच घ्यायचं होतं तर मग चटणी मीठ का लावायचं? म्हणून याच्याकडे जास्त विचार ठेवायचा नाही. आणि आपला कॉन्फिडन्स हा नेहमी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे. जर कोणी तुम्हाला पेटवलं तर एवढा मोठा आवाज करा की पुढच्याच्या कानठळ्या बसल्या पाहिजे. आणि दुर्दैवानं तुम्ही चेतला नाही तर कोणाची तुम्हाला विधवा याची बी हिंमत होऊ नये. कारण तो कधी फुटेल आणि कधी आपला हाताने तोंड सोडेल हे सांगता आलं पाहिजे. म्हणून कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा ठेवायचं. आयुष्यामध्ये सर्वांनी सर्वांना मदत करायचं, कारण काही नसतं, फार छोटं आयुष्य आहे. आता सरांनी, परदेशी सरांनी सांगितलं 60 वर्षाचं आयुष्य, त्यातले माझे 52 झाले, 8 वर्ष राहिले. 52 वर्षातच काय केलं? जो तुमच्याकडे पदाचा, पैशाचा अहंकार असेल तो फार क्षणिक असतो. तो कधी उडून जाईल आणि केव्हा संपेल हे काहीही सांगता येत नाही. आणि कुणीही असा विचार नाही करायचा आपण एखादं खालचं काम करायलो. लोक म्हणजे अरे का खालचं काम करतोय, याला काय गरज आहे, याला त्याच्यापासून काय फायदा होतो, असे अनेक प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येतील. फक्त एकच आहे, गुरुजन, मातपिता यांना विसरू नका. मला बरंच बोलायचं होतं. गावातील सर्व मंडळींना विनंती आहे की कृपया संस्था आहे, आम्ही पैसाही आहे, पद आहे आणि राजकीय
ते बी वर्गच माझ्याकडे चांगला, पण कधी एकांनीही म्हणावं की मी या गावामधून कधी रुपयाचा व्यवहार केला आणि गावामध्ये आलो आणि कधी कुठलं राजकारण केलं. मी माझ्या भावात सुद्धा सांगत नाही की मतदान कोणाला करायचं. गावकऱ्याचा व्यवस्था पंचायतची आणि सेवा सर्वांची होत असते. म्हणून गावामध्ये राजकारण खेळू नका. राजकारण फक्त निवडणुकीपुरतं 15 दिवसच असलं पाहिजे. 15 दिवसानंतर राजकारण असता कामा नये. जर राजकारण गावामध्ये शिरलं तर तुमची मुलं, तुमची जी पिढी आहे ती निश्चित वाया जाईल. म्हणून कोणीही राजकारण करू नये मी एवढीच विनंती करतो. आणि जाता जाता मी सर्वांसाठी 2 ओळी समर्पित करून, कारण राऊत सर पाठीमागे काही थांबा म्हणायला 2 ओळी आपणासाठी समर्पित करतो कि डरता हूं आग से कहीं जल न जाए, डरता हूं आग से कहीं जल न जाए, डरता हूं खौफ से कहीं टूट न जाए, लेकिन सबसे ज्यादा डरता हूं आप लोगों से, कहीं यहाँ से जाने के बाद आप लोग मुझे भूल न जाए, आप लोग मुझे भूल न जाए. धन्यवाद. आयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वरुड चक्रपाल. मान्यवरांची बोलण्याची अधिक प्रमाणामध्ये इच्छा आहे. मी विद्यालयाच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतो की ज्या ज्यावेळी कार्यक्रम असेल शाळेचा त्यावेळी तुम्हाला मार्गदर्शनासाठी नक्की बोलवलं जाईल. यानंतर चंद्रकांत कावरखे एक आपली कविता सादर करेल. दीपकजी देशपांडे आलेले आहेत. त्यांच्या कार्यक्रमासाठी आपण 1-1 मिनिट देतो आहोत. तर आपण शांतता पाळावी हिला विनंती. तुमच्या सगळ्यांचं मनोगत मी या कवितेतून गाण्यातून करत आहे. सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकायचं. गाणं तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे. पोर मेळांचा मेळा पोरांचा झाला, माझ्या गुरुजीनं शिकवली माझी शाळा, माझ्या सरांनी घडवली माझी शाळा. शाळा चमकते नाव गाजते दाही दिशाला, शाळा चमकते नाव गाजते दाही दिशाला. मान गुरुजीचा वास मोगऱ्याचा या हाताला, शाळा चमकते नाव गाजते दाही दिशाला. मान गुरुजीचा वास मोगऱ्या